असा विचार करूया की गावाच्या विकासावर चर्चा करण्यासाठी एका अधिकृत बैठकीत जायचं आणि तिथून बाहेर पडताना थेट जीवे मारण्याच्या धमक्या आणि नव्या फौजदारी कायद्याखाली FIR घेऊन यायचं. अरे बापरे. म्हणजे एखाद्या चित्रपटाची कथा वाटू शकते ना, पण ही अगदी खरी घटना आहे. हो, आणि ही घटना कुठल्या रस्त्यावरची नाही तर चक्क एका ग्रामसभेतली आहे. बरोबर. तर आज आपण एका विशेष रिपोर्टचा सखोल वेध घेणार आहोत. खोजमास्टर न्यूजने हा रिपोर्ट दिलाय. बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातील कुरणगाव बुद्रुक येथे ग्रामसभेत झालेला हा धक्कादायक प्रकार आहे. तर आजचं आपलं हे जे मिशन आहे ना, ते हे समजून घेणं आहे की मर्यादित साधन संपत्तीमुळे तळागाळातील लोकशाही व्यवस्था कशी कोलमडून पडते. अगदी बरोबर. आणि इथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा काही रस्ते, वीज किंवा पाण्याच्या प्रश्नावरचा वाद नव्हता. म्हणजे खोजमास्टर न्यूजच्या अहवालानुसार वादाची ठिणगी पडली ती प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या निवडीवरून. पण म्हणजे मला एक प्रश्न पडतो इथे, ग्रामसभेत इतरही अनेक विषय असतात ना, मग फक्त घरकुल योजनेवरूनच एवढा मोठा स्फोट का व्हावा? कारण कसं आहे, वैयक्तिक द्वेष नक्कीच असू शकतो, पण मूळ कारण या योजनेच्या स्वरूपात दडलेलं आहे. म्हणजे हे ना एका शून्य बेरीज खेळासारखं आहे. अच्छा. आता बघा, गावात रस्ता किंवा विहीर बांधली तर ती सगळ्यांना वापरता येते, पण घरकुल योजना ही पूर्णपणे वैयक्तिक मालकीची गोष्ट असते. कुटुंबाचं आयुष्य बदलणारी गोष्ट. हो ना. जेव्हा गावातल्या 100 गरजूंमागे फक्त 10 घरे मंजूर होतात, तेव्हा ती उर्वरित 90 लोकांसाठी खूप मोठी आर्थिक हानी असते. तिथे खऱ्या अर्थाने जगण्याची धडपड सुरू होते. म्हणजे हे अगदी एखाद्या बुडणाऱ्या जहाजासारखं आहे, जिथे लाईफबोटमध्ये शेवटची एकच जागा उरली आहे आणि तिथे पोचण्यासाठी अनेक जण अक्षरशः धडपडत आहेत. अगदी अचूक उदाहरण दिलंय. अशा वेळी नियमांपेक्षा स्वतःचा जीव वाचवण्याची वृत्ती हिंसेत बदलू शकते. आणि इथेही तीच परिस्थिती हाताबाहेर गेली. म्हणजे तक्रारदार किशोर भारत साळके यांनी दिलेल्या माहितीनुसार आधी त्यांना सभेतील काही जणांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केली, त्यानंतर चक्क कॉलर पकडून लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली. बापरे. आणि नुसती मारहाण नाही तर थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. मला इथे एक गोष्ट भयंकर वाटते की ग्रामसभा म्हणजे तिथे सरपंच असतील, ग्रामसेवक असतील. हो, सगळेच प्रशासकीय अधिकारी असतात तिथे. मग या अधिकाऱ्यांच्या समोर अशी उघड गुंडागिरी होते, याचा अर्थ काय घ्यायचा? कायदा आणि प्रशासनाचा धाक पूर्णपणे संपलाय का? हाच तर कळीचा मुद्दा आहे. म्हणजे जेव्हा सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जमाव कायदा हातात घेतो, तेव्हा तो फक्त 2 व्यक्तींमधला साधा वाद राहत नाही. ती प्रशासकीय व्यवस्थेला दिलेली थेट आव्हानाची नोटीस असते. अगदी बरोबर. म्हणूनच या प्रकरणात जुन्या कायद्याऐवजी नवीन कायद्याचा कठोर बडगा उगारण्यात आला आहे. हो, जळगाव जामोद पोलीस ठाण्यात जो FIR दाखल झालाय त्यात जुना IPC नाही तर नवीन भारतीय न्याय संहिता म्हणजे BNS ची कलमे लावली आहेत. रिपोर्टमध्ये कलम 296 तसेच 115 उपकलम 2 आणि 352 आणि 3 उपकलम 5चा स्पष्ट उल्लेख आहे. पण मला सांगा, सामान्य माणसासाठी या कलमांचा नेमका अर्थ काय होतो? आपण हे थोडं सोपं करून सांगूया. म्हणजे कसं आहे, जुन्या कायद्यात अनेकदा अशा हाणामारीला किरकोळ गुन्ह्यांच्या यादीत टाकून आरोपी सहज जामिनावर सुटायचे. पण BNSने याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. अच्छा, म्हणजे कसं? बघा, कलम 296 हे सार्वजनिक ठिकाणी शांतता दंग करण्याशी संबंधित आहे आणि कलम 115 उपकलम 2 हे जाणीवपूर्वक दुखापत करण्यासाठी लावलं जातं. पण यातील सर्वात महत्वाचं कलम आहे 3 उपकलम 5. हे कलम 3 उपकलम 5 नेमकं काय करतं? हे समान हेतू किंवा कॉमन इंटेन्शनचं कलम आहे. म्हणजे जर 5-6 जणांनी मिळून एखाद्याला मारहाण केली तर मी फक्त शिव्या दिल्या किंवा मी कुठे मारलं असा बचाव कोणालाही करता येत नाही. अरे वा, म्हणजे सगळ्यांवर समान जबाबदारी. हो, संपूर्ण गटावर संघटित गुन्ह्यासारखी समान जबाबदारी निश्चित होते. कलम 352 नुसार शांतता भंग करण्याच्या हेतूने केलेला अपमान आणि ही संघटित कृती हे सर्व एकत्र केल्यावर हा गुन्हा आता खूप गंभीर स्वरूपाचा बनतो. थोडक्यात सांगायचं तर प्रशासनाला आता असा स्पष्ट संदेश द्यायचा आहे की ग्रामसभेसारख्या अधिकृत मंचावर गटबाजी करून दहशत माजवली तर त्याला साधी गावरान हाणामारी मानलं जाणार नाही. मुळीच नाही. ती संघटित गुंडगिरी मानून कडक कारवाई होईल. आणि खोजमास्टर न्यूजच्या या बातमीतून आपल्याला हेच शिकायला मिळतं.
की कागदावरच्या योजना जेव्हा जमिनीवर उतरतात तेव्हा त्या वाटपामागे प्रचंड मोठा संघर्ष असतो. अगदी बरोबर. आणि तो संघर्ष हाताळण्यासाठी आता प्रशासन अधिक कडक पावलं उचलत आहे, हे या नवीन कलमांवरून स्पष्ट होतं. खरंय, जो विकास सर्वांसाठी समान असायला हवा होता तो आता चक्क पोलीस तपासाचा आणि FIRचा विषय बनलाय. पण हे सगळं ऐकल्यावर शेवटी एक मोठा प्रश्न नक्कीच उभा राहतो. कोणता प्रश्न? बघा, ग्रामसभा या तळागाळातील लोकशाहीचा सर्वात मोठा पाया मानल्या जातात. तिथे सामान्य माणसाने निर्भयपणे आपले प्रश्न मांडणे अपेक्षित असते. हो, साहजिकच आहे. ते त्यांचं हक्काचं व्यासपीठ आहे. पण जर स्वतःच्या हक्कासाठी आवाज उठवल्यावर थेट लाथाबुक्के आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळणार असतील तर यापुढे सामान्य नागरिक, विशेषतः गरीब आणि दुर्बल घटक ग्रामसभेत जाऊन बोलण्याचं धाडस करतील का? हा खूपच महत्वाचा विचार आहे. की लोकशाहीचा या लाईफबोटमधून ते कायमचे बाहेर फेकले जातील? हा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. नमस्कार, मी किशोर नारायण भारसाकडे, गाव कुरणगाड बुजुर्ग, तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा येथील मी रहिवासी आहे. नोव्हेंबर महिना 2025 मध्ये मी ग्रामपंचायतवर RTI टाकला होता आणि या RTI टाकल्यानंतर माझ्यावर हरासमेंट झाली. विविध लोकांचे गैरसमज तयार झाले. कारण भ्रष्टाचार प्रत्येक गावात कुठं ना कुठं असतो आणि माझा फक्त भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये काही विषय नव्हता. माझ्या आईचा घरकुलाचा प्रस्ताव नामंजूर झाला होता, रमाईचा. त्याच्यामुळं मला हा RTI टाकावा वाटला की बाबा आपण आपल्या आईचा प्रस्ताव दिल्यानंतर घरकुल का आलं नाही. तर मला सांगितलं की बाबा 25-26ला तुमच्या आईचा प्रस्ताव आहे, त्याच्यामुळं ते लेट येईल, पैसा वगैरे जो काय आहे तो तुम्हाला नंतर पडेल. असं काही झालं नाही. माझ्या हरासमेंट झाली. मी याच्यावर खोलवर अभ्यास केला तर पाहिलं की ग्रामपंचायतीवर विविध प्रकारचा भ्रष्टाचार आहे. खोटे व्हाउचर, खोटे बिलं काढलेले आहेत आणि रमाई आवास योजनेचे घरकुलं जेव्हा आमच्या गावामध्ये लाभार्थ्यांना देण्यात आले त्याच्यामध्ये डायरेक्ट पैसे काढलेले आहेत. काही लाभार्थ्यांनी 1,20,000, 1,00,000 लेंटर लेवल कंप्लीट. आणि जेव्हा 9 एप्रिल 2026ला माझ्या गावामध्ये आम्ही चौकशी ठेवली ग्रामस्थांनी, तर त्या चौकशीमध्ये यांनी घरकुलं पण जे दाखवलेले आहेत तर ते बांधलेली ऑलरेडी पहिले जुने घरकुलं दाखवलेली. एवढी चुत्यागिरी झालेली आहे. आणि आता परत आम्ही चौकशी ठेवलेली आहे. ती चौकशी आमच्या गावामध्ये 19 मे 2026ला होणार आहे. या रमाईच्या प्रस्तावांमध्ये यांनी त्या कागदपत्रांना, रमाईच्या प्रस्तावाला लावलेले आहेत ते कागदपत्र जे आहेत ना ते सगळे खोटे कागदपत्र आहेत. ज्याच्यामध्ये घरकुलाचा उल्लेख काही गाव नमुना 8वर झालेला आहे असे कागदपत्र, ज्यांना पहिले घरकुलं भेटलेले आहेत त्या घरकुलांचा उल्लेख त्या गाव नमुना 8वर आहेत असे. आणि ते काही प्रस्ताव तर निरंकर आहेत, भरलेले नाही. त्याच्यावर ग्रामसेवक, BDO, सरपंच, विस्तार अधिकारी असं खूप काही असे कागदपत्र आहेत की त्यांच्यावर फक्त सह्या आहेत. पण घरकुलांचा जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावावर सगळे कागदपत्र हे रितसर खरे पाहिजेत असतात. कास्ट सर्टिफिकेट तर इतका वाईट उल्लेख दाखवलेला आहे की जो बाप असतो तो बापाच्या नावाने आपलं कास्ट सर्टिफिकेट असते, ते कास्ट सर्टिफिकेट नवऱ्याच्या नावाने आणि नवऱ्याचा उल्लेख दाखवलेला आहे.